आता लग्न यांचं आहे, लग्न घर यांचं आहे, त्यामुळे ह्यांना धावपळ करावी लागणार. आता आलेला गेस्ट बसणार, अजून काय करणार. 4-4.5 लाखाला मी चुना लावायचा प्रयत्न केला, पण तो काही घडला नाही. पण ठीक आहे, आता काय, त्यामुळे बघतोय यांची धावपळ. आणि ती धावपळ काय होणार आहे ही काय म्हणाली, मी वाट बघते का काय, वाट बघते नाही, वाट लागणार आहे बहुतेक. असं सगळा गेम घडवून आणण्याचा विचार करून आलोय, पण तो आता घडतोय नाही घडतोय हे मगाशी शंतनू दादा म्हणाले तसं तुम्ही एपिसोड्स बघत राहा, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेलच. हो, पण या घरावर कोणतंही संकट आहे, तू या घराच्या सोबत नेहमी उभा राहताना दिसतोय की आत्ता येणाऱ्या पण मला त्याचं ते मत पण मी उभा आहेच, मी कायम उभा आहेच. आणि कारण एक ठरलंय, माझं ठरलंय, कारण उंचावर नेऊन उंचावरून ढकलून देणार हे माझं ठरलंय. त्यामुळे त्या दृष्टीने जे जे काही करता येईल ते मी करणार. पण इतकी चांगली मैत्री केल्यावर विश्वासघात करणं हे कसं जमतंय खरं तर, कारण की मोहिनी किती भोळी आहे ती. हो तू एक काम कर, आता सीन सुरू असताना किंवा तू आलीस हे न सांगता तुझा कॅमेरा रोल कर, तुला कळेल ती किती भोळी येते. झूम कर, झूम झूम. हा अरे छान आहे, भोळी वगैरे काय नाहीये. पण या लग्नात पण तू काही करण्याचा विचार केलाय काहीतरी आम्हाला? म्हणजे होईल, मदत तर करणारच आहे. आता ह्यांना बऱ्याच गोष्टी मी प्रयत्न केला की ह्यांचे हात दगडाखाली जातील असं काहीतरी करूया, पण ते काही अजून झालं नाहीये. पण काहीतरी होणार एवढं नक्की असं मला वाटतंय, गट फिलिंग आहे. पण तरी ते बघा, आता आल्यानंतर धावपळ होईल. असा कोणीतरी एक माणूस येईल की जेव्हा ह्या सगळ्यांची धावपळ उडू शकते कदाचित, आणि मी त्याच माणसाची वाट बघतोय की तो येईल असं मला वाटतंय. तरी आम्हाला असं वाटतंय की आमच्या कुटुंबाचं प्रेमच आम्हाला जिंकवेल. ठरवलं आम्ही एकत्र राहणार आहे आणि सगळ्या संकटांना मात. पण याच संकटात आता आम्ही प्रतापरावांना बघतोय आणि ते येऊन काही ना काहीतरी करतील असं आम्हाला दिसून येतं. आणि आम्ही मगाशी सीन्स पण बघितला की ते येणार आहेत, संकट तुमच्यावर ओढवून येणारच आहे, पण त्यातनं हे जोडपं हे कसा मार्ग काढणार आहे खरं? मार्ग हो, आता कसा मार्ग काढणार ते एपिसोड बघूनच लोकांना कळेल. पण परिस्थिती बिकट होणार आहे हे नक्की. आमचे इमोशनल ब्रेकडाऊन होणार आहेत, आमची नाचक्की होऊ शकेल कदाचित, कारण लोकांना तर माहितीच आहे की आम्ही 22 वर्ष आम्ही लग्न न करता एकत्र राहतोय, पण ते पावित्र्य कायमच जपलंय आम्ही. पण तरीही बंद दरवाजाच्या मागे काय होतं हे लोक इमॅजिनेशन करून काही बोलू शकतात. त्यामुळे नाचक्की तर आमची होईलच, त्यातूनच वाट काढत आम्ही आमचा संसार तसाच चालू ठेवणार. नक्की, म्हणजे हा संसार तुटणार नाही, सुरूच राहणार. हो हो, ऑफकोर्स, वादच नाही, अनडाऊटेडली. अगदीच. पण आता या सगळ्यातनं प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल, कारण आता मोहिनी एका वेगळ्या ट्रॅकवर आता मालिका आम्हाला पाहायला मिळते. इतकंच सांगायला आवडेल की आतापर्यंत तुम्ही आम्हाला जे प्रेम दिलंय त्यासाठी खरंच मनापासून आभार. आणि मोहिनी ही सिरियल कलर्स मराठीवर दररोज रात्री 7:30 वाजता नक्की बघा, विसरू नका. एक वेगळा प्रयत्न घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत. टिपिकल स्टोरीजला थोडीशी बगल देऊन आम्ही वेगळं काहीतरी दाखवू इच्छितो आहोत. तर नक्की ही सिरियल बघा आणि तुमचं हे प्रेम आम्हाला असंच लाभू दे. धन्यवाद. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.